नमस्कार मित्रांनो, मी आपल्या वैशाली किरण पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। जर तुम्ही धाराशिववरून अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रवास करणार आहोत धाराशिव म्हणजे उस्मानाबाद ते अक्कलकोट। स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने भरलेला हा प्रवास कसा करायचा, रस्ता कसा आहे, दर्शनाची वेळ आणि महाप्रसादाची माहिती या सगळ्यासह आज आपण स्वामींच्या चरणी नतमस्तक होणार आहोत। तर चला सुरू करूया प्रवास। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लगेच लाईक करा आणि आपल्या इतर स्वामी भक्तांना शेअर करा आणि अशाच नवीन प्रवासाच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आम्ही सकाळी 7 वाजताच आपल्या लालपरीने प्रवासासाठी सुरुवात केली आणि फायनली आता आपण पोहोचलो आहोत स्वामी समर्थांच्या पावन नगरीत अक्कलकोट। श्री स्वामी समर्थ मंदिर इथला परिसर अत्यंत प्रसन्न आणि स्वामीमय आहे। स्वामी समर्थांच्या मंदिरात अतिशय शिस्तीत असे रांगात दर्शन होते। हेच ते ऐतिहासिक आणि पवित्र वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर। वटवृक्षाखालील स्वामींचे वास्तव्य होते। मंदिरात प्रवेश करताच मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते। दर्शनासाठी रांग अगदी शिस्तबद्ध असते। श्री स्वामी समर्थांच्या जयघोषाने इथला परिसर दुमदुमून गेला आहे। श्री स्वामी समर्थ, 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 स्वामी समर्थ, श्री स्वामी। हे स्वामी समर्थाचे मंदिर आहे, पहा। मंदिराचा गाभारा अत्यंत प्रसन्न आहे। वटवृक्ष आहे जेथे स्वामी समर्थांचे वास्तव्य होते। हा पहा वटवृक्ष किती मोठा आहे। स्वामी समर्थ महाराज हे महान संत मानले जातात। स्वामी समर्थांनी सुमारे 22 वर्ष अक्कलकोट येथे वास्तव्य करून भक्तांना अध्यात्म, श्रद्धा आणि सेवाभावाचा संदेश दिला। अक्कलकोटमधील वटवृक्ष मंदिर हे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे। याच वटवृक्षाखाली स्वामी समर्थ भक्तांना संदेश आणि उपदेश करत होते। त्यामुळे वटवृक्षाला अत्यंत पवित्र मानले जाते आणि आजही हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात। स्वामी समर्थांचा सर्वात प्रसिद्ध संदेश म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हा संदेश आजही आपले भक्तांना धैर्य, श्रद्धा आणि आत्मविश्वास देतो। मंदिर परिसरात स्वामींच्या पादुकाचे दर्शन, सभामंडप आणि भक्तांसाठी निवास तसेच अन्नछत्राची व्यवस्था उपलब्ध आहे। म्हणतात ना, अन्नासारखा देव नाही आणि प्रसादासारखा भाव नाही। पण तुम्हाला माहीत आहे का, अक्कलकोटमधील या महाप्रसादाची परंपरा कशी सुरू झाली? दररोज हजारो भाविकांसाठी अन्न शिजविण्याचे हे अद्भुत नियोजन कसे केले जाते?
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनकार्यात अन्नदान या सेवेला सर्वोच्च स्थान होते आणि स्वामी महाराज स्वतः भक्तांना सांगत असत की कोणीही उपाशी पोटी तुमच्या दारावरून परत जाता कामा नये. स्वामींच्या हयातीपासूनच अक्कलकोटमध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताला प्रसाद देण्याची परंपरा सुरू झाली. स्वामींचा हाच संदेश आणि आशीर्वाद पुढे नेण्यासाठी अक्कलकोटमध्ये विविध अन्नछत्र मंडळाची स्थापना झाली. इथे श्रीमंत असो वा गरीब सर्वजण एकाच रांगेत बसून अगदी समानतेच्या भावनेने स्वामींचा महाप्रसाद ग्रहण करतात. अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे त्यांच्या अभूतपूर्व व्यवस्थापनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. इथे दररोज साधारणतः 15 ते 20 हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. दर गुरुवारी, रविवारी किंवा सणासुदीच्या दिवशी ही संख्या 50,000च्या पुढे जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक कसा होतो? या पोळ्या बनवण्यासाठी अत्याधुनिक ऑटोमॅटिक मशीन वापरली जातात, ज्या एका तासात हजारो पोळ्या बनवतात. अन्न शिजवण्यापासून ते वाढण्यासाठी स्वच्छतेची 100% काळजी घेतली जाते. शेकडो स्वयंसेवक कोणतेही मानधन न घेता केवळ स्वामी सेवेच्या भावनेने इथे दिवसरात्र सेवा करतात. महाप्रसादाच्या मेनूबद्दल बोलायचे तर अतिशय सात्विक आणि अत्यंत स्वादिष्ट अन्नाचा समावेश असतो. गरमागरम वरण भात, मोसंबी भाजी, पोळी किंवा पुरी असे काही विशेष दिवसाला शिरा किंवा लाडू असे गोड पदार्थही असतात. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि रात्री 7 ते 10 वाजेपर्यंत प्रसाद मिळतो. धाराशिवहून निघताना सकाळी लवकर निघा म्हणजे दर्शन आणि महाप्रसाद वेळेत घेता येईल. मंदिराच्या परिसरात तुम्हाला दुकाने, माळा, मूर्ती असे पाहायला भेटेल. तसेच स्वामी समर्थांच्या आवडीचा बेसन लाडू हा प्रसाद मिळेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला का हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.